रोजगार एक मर्यादित विषय झाला आहे, पण जर खरंच संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र हे सुरू केलंच पाहिजे. कोट्याला जातो आपण, आपल्या मुलं 1.5 लाख रुपये देतात, कुठून देते गरीबांना? एक स्पर्धा परीक्षा तालुक्या स्तरावर व्हावं. तालुक्या स्तरावर झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये 100-100च्या अशा 5 बॅच काढाव्यात आणि त्या मुलांनाच फक्त स्पर्धा परीक्षा मोफत द्यावी आणि तर खरं संस्थांनी उचलावं. ठाकूर सोडावं, साई आश्रम मोकळे 2. आता कॉलेज शिफ्ट झाल्यावर साई आश्रम पुन्हा मोकळं पडले. ते बाकी चाळ्या चालतात झाले तिथं स्पर्धा परीक्षा केंद्र उघडलं पाहिजे. काय दुर्भाग्य असं आहे की जे अपेक्षा आपण करतो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपली आयडिया भरपूर आहे पण आपल्याला मत नसल्यामुळे झाले. विधानसभा आपली आहे, त्याचं विश्लेषण दुर्दैवाने आमदारांनी पण त्या ठिकाणी भूमिका मांडली, पण ती एवढी प्रखरपणे पोचली नाही. विषय एकदम सोपा होता. राज्य सरकारने निर्णय घेतला की 3 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये आपण तहसील कार्यालय निर्माण करायचं. विषय संपला. त्यामध्ये कोण क्वालिफाय झालं? संगमनेर, अकोला, नेवासा. आता संगमनेरची रचना करत असताना आपण तहसील कार्यालय अश्रू बुद्रुक मध्ये आपण म्हणतो करा, आणि त्यामध्ये ठीक आहे काही गावांचे आक्षेप असतील नाही जोडायचं तर ते गावं नाही सोडून जाईल. आपण महसूल मंत्री असताना जी गोष्ट केली नाही, आपल्या मनाचा जर स्वार्थाचा आपण कधी केली असते, पण आपल्या मनात विषय तो नाही, हा कुठला राजकीय निर्णय नाही. महसूल मंत्री असताना न केलेला निर्णय आज महसूल मंत्री नसल्यावर का करणार? तर तो शास्त्रीय घेतला धोरणात्मक निर्णय. नगर जिल्ह्यात 3 आणि नाशिक डिव्हिजन मध्ये टोटल 14 अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्याला अजून भरपूर पल्ला गाठायचा आहे. वित्त विभागाची मंजुरी दिली पाहिजे, कारण की अपर तहसील कार्यालयामध्ये अपर तहसील कार्यालय काय असतं त्याला पूर्ण केडर मिळत नाही. अपर तहसील कार्यालय म्हणजे 1 तहसीलदार 2 शिपाई, बाकी खालचा पुरवठा अधिकारी, खालचे नायब तहसीलदार, सगळे सेम स्ट्रक्चर. याचा अभ्यास जेव्हा असा वाद निर्माण होतो तर ती प्रखर भूमिका देखील आपल्या पत्रकारितेतून आपण मांडावा. मला कोणी प्रश्न विचारला नाही आजपर्यंत, काय सापडे तरी आमचे ज्येष्ठ लोक बसतात ना माग, तुम्ही विश्लेषण करा नाही टक्के टोटमध्ये काय झाले, तुम्ही विश्लेषण करावं झाली जशी आमची अपेक्षा आहे. राहू दे, महाराष्ट्र फेमस होऊन गेलो. लोकसभेची पुनर्रचना होणार अशा अनेक गोष्टी आहेत. तर तेव्हाचा मुद्दा तेव्हा येईल. पण आज माझी आपल्याला परत एकदा विनंती आहे की आपण